म्हणी नाही भाव देवा मला पाव. ही जी जुनी म्हण आहे ना, खूप महत्वाची आहे. मला माहिती नाही ही म्हण कोणाची आहे, कोणीही केली. पण ह्या म्हणीचा अर्थ जो होतोय, जो निघतोय, तो खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या म्हणीचा अर्थ आणि तो अर्थ उलगडल्यानंतर तुमचं आयुष्य जे स्मूथ होणार आहे. मंडळी, तुम्ही आयुष्यात किती गोष्टींचा हेवा करता. साधा जो खिशाला पेन असतो ना, तो सुद्धा कोणत्या ब्रँडचा असावा इथपासून जे चालू होतं, ते घर, गाडी, बंगला इथपर्यंत चालतं. मी आता हा ॲपलचा लॅपटॉप घेतला. ओके. आयुष्यात पहिल्यांदा ज्यावेळेस ॲपलचा लॅपटॉप जवळून पाहिला होता, म्हणजे असा फील केला होता, बघितला होता, माझ्या एका मित्राचा. तो माझ्या घरी आला होता. तो लॅपटॉपवरती काम करत होता आणि जिथं F1, F2, F3 ची कीज येतात ना, तिथे एक बारीक अशी स्क्रीन आली होती आणि त्या स्क्रीन टच स्क्रीन होती ती. त्याला टच करून तुम्ही वरती ऑपरेट करू शकता. इतकं भारी वाटतं ना, टच बार होता तो. त्याला टच बार म्हणतात टेक्निकली. इतकं भारी वाटलं होतं ना मला, इतकं भारी वाटलं होतं ना. त्यावेळेस मला यार हे आपल्या जवळ असतं तर, हे आपल्या जवळ पाहिजे. मी ज्यावेळेस ॲपलचा लॅपटॉप घेतला त्यावेळेस तो टच बार वालाच घेतला. कारण ते डोक्यात बसलेलं होतं. ती जी थ्रिल होती, ती जी एक्साइटमेंट होती, ती एक्साइटमेंट, ती ओढ म्हणजे माझ्या भावना होत्या. आता लॅपटॉप घेतल्यानंतर 9 दिवस, नव्याचे 9 दिवस, 9 दिवस मला एकदम एकदम जपून आता माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती इतके बोटं लागलेले निशाण आहेत, इतकी धूळ बसलेली आहे. रगाड काम चालतं, चालू करा, काम करा, बंद करा, ते पुसायला सुद्धा मला सवड राहत नाही. हे तुमच्यासोबत पण होतं. नवीन गाडी घेईपर्यंत वाव मला ती गाडी घ्यायची, मला फॉर्च्युनर घ्यायची, मला ही घ्यायची, मला ती घ्यायची, किंवा नवीन साडी, मला साडी घ्यायची. नवीनच प्रकार आलेला काय जॉर्जेट आलेली, काय काय काय, सॉरी मला जास्त माहित नाही, पण ती घेईपर्यंत एक्साइटमेंट किती असते. मग घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी एक्साइटमेंट दिसून जाते, मग त्या वस्तूची पण जास्त किंमत राहत नाही. मित्रांनो, आपलं आयुष्य वाया चाललंय ते म्हणजे आपण मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकल्यामुळे. समजतंय? आपण हेवा कशाचा करतो? मटेरियलिस्टिक गोष्टींचा. पण त्या गोष्टी विकत घेतल्यानंतर, त्या गोष्टी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला जे भाव भेटतात, ज्या फिलिंग्स भेटतात, त्या कधी शांतपणे असं तुम्ही ऑब्झर्व्ह केल्यात का? पाहिल्यात का? मला फिरायला जायचं. फिरायला गेल्यानंतर ठीक आहे, तो निसर्ग पाहता, हे ते पाहता, पण तिथे गेल्यानंतर त्या निसर्ग पाहिल्यानंतर त्या रिलॅक्सेशन मध्ये ते जे भाव, ती जी फिलिंग्स तुमच्या मनात येते, त्याच्यासाठी तुम्ही फिरायला जाता. म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं आहे, माणूस आयुष्य जगतो फिलिंग्ससाठी. माणसाचे कोणत्याही गोष्टीचं उगमस्थान हे फिलिंग्स आहे, भाव आहेत, आणि ते येऊन संपतात परत भावपाशी. ही एक सायकल आहे. ही सायकल ज्याला समजली त्याचं आयुष्य एकदम पीसफुल, जॉयफुल, एकदम आनंदी होऊन जातं. त्याला पाहिजे त्या गोष्टी तो मिळवतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा त्याला येऊन तिथं काम करते. मॅनिफेस्टेशन त्यालाच येऊन काम करते. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी घेऊन आलेला आहे असाच एक आगळा वेगळा व्हिडिओ. हा व्हिडिओ ऍक्च्युली मी माझ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन फाइंड आउट करताना मला भेटलेला आहे. एक सुंदर असा पॉडकास्ट ऐकत होतो. त्या पॉडकास्टमध्ये काही गोष्टी, मग मी ह्या एकदम बेसला येऊन ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस मला कळालं, यार प्रत्येक गोष्टीचा बेस म्हणजे भावना आहेत. भावना. व्हॉट डू यू फील? तुम्ही जे काय करता ना, हे तुम्हाला काय फील होतं त्याच्यासाठी करता. बस, दुसरं तिसरं काहीच नाही. आणि माणसं ह्या फिलिंग्स विसरून मटेरियलिस्टिक गोष्टीला अडकता. मी मॅनिफेस्ट करतो, मला गाडी पाहिजे, फॉर्च्युनर पाहिजे. अरे पण मी कधी असा विचार करतो का की यार मी फॉर्च्युनर विकत घेतली, मग त्या सेल्स पर्सननी मला अशी डिलिव्हरी दिली, मग ती चावी अशी होती, मी आणि मृणालनी ती चावी अशी घेतली, मग त्या शोरूममधून आम्ही अशी गाडी चालवत आलो, मग तिला रिबिन वगैरे लावलेल्या, मग रस्त्याने लोक
वळून वळून बघतात, व्हायला नवीन फॉर्च्युनर घेतली. मग मी माझ्या सोसायटीत घेऊन आलो, पूजा केली. मग आजूबाजूचे लोक, मग सगळ्या मित्र कंपनींना दाखवली, सगळ्यांना पेढे वाटले. ती गाडी घेऊन आम्ही ट्रिपला गेलो. तिचं ते हायवेचं चालवण्याचा एक्सपिरियन्स, तिचं ते ॲक्सिलेटर दाबल्यावर तर झुप पुढं निघती. हा हा हा, जो प्लेजर मला भेटतोय, जी गोष्ट मला भेटते, मी क्लायंटच्या एंडला फॉर्च्युनरमध्ये गेलो, फॉर्च्युनरमध्ये उतरलो, तो क्लायंट अरे बापरे फॉर्च्युनरमधून आलाय, ती जी फिलिंग मला भेटती, ती मी कधी एन्जॉय करतो का? नाही. मॅनिफेस्टेशन करण्याचा सगळ्यात पहिला रूल, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सगळ्यात पहिला रूल आहे, तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टींना मॅनिफेस्ट करण्यापेक्षा त्याच्या मागचे भाव मॅनिफेस्ट करा. बिकॉज इमोशन्स, त्याच्यात इतकी ताकद आहे, तुमच्या शब्दात इतकी ताकद आहे, व्हायब्रेशन्स इतके आहेत इमोशन्स मध्ये, का ती झक मारून युनिव्हर्सला कामाला लावते तुम्हाला त्या गोष्टी मिळवून द्यायला. हा, पण त्या पण पॉझिटिव्ह पाहिजे, त्या पण दे रे हरी पलंगावरी नसतं. तुम्ही त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी कष्ट केले पाहिजे. तुम्ही फक्त पॉझिटिव्हली फिलिंग्स मधून मॅनिफेस्ट करा. पॉझिटिव्ह फिलिंग्सला, मला फॉर्च्युनर भेटल्यानंतर मिळणारा आनंद, मला नवीन घर घेतल्यानंतर मिळणारा आनंद, मी घर घेतलं, इंटेरियर केलं, त्याची वास्तुशांती केली, माझं स्वतःच घर, हा 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 हा, शॉपिंग केल्यानंतर, तो ड्रेस घातल्यानंतर मिळणारा आनंद, तो मॅनिफेस्ट करा. त्याच्यात खरं सुख आहे, त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. आणि जशा तुमच्या फिलिंग्स तशा तुमच्या आयुष्यात गोष्टी घडणार. ही सायकल कशी चालू होती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. खूप वेळेस एखादा लहान लेकरू म्हणा, बायको म्हणा, कलिग म्हणा, कुणी म्हणा, तुमचा मूड खराब असताना तुम्हाला येऊन जर काही विचारायला लागलं, तुम्ही सरळ माझा मूड खराब आहे बरं, माझं डोकं फिरलेलं आहे, मला जास्त ताण देऊ नको, नाही तर मी भांडणं करेल. चांगला मूड असला, तेरा भाई बहुत खुश है आज, तू मांग, तेरे को जो चाहिए वो मिलेगा. बरोबर आहे. लहानपणी आपल्याला जर ट्रिपला जायचंय, स्कूलची ट्रिप निघते आणि पप्पाला मनवायचंय, पप्पा प्लीज मला जाऊ द्या, माझे सगळे मित्र चालले. आपण काय करायचो, मम्मी पप्पाचा मूड बघायचो, ते फ्रेश कधी, खुश कधी. त्यांचा मूड चांगला असताना जाऊन आपण त्यांना म्हणायचं, यार माझी ट्रिप चालली स्कूलची, प्लीज मला पण पाठवा. का? त्यांचा मूड चांगला असला. तुमचा याचा बॅकएंडला जे फॉर्म्युला आहे सायंटिफिक, जर आपण डिकोड करायला गेलो लॉजिकली, तर याचं लॉजिक असं बनतं, जर तुमचा मूड चांगला असेल तर तुमचा मूड जर पॉझिटिव्ह असेल तर तुमची थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह होणार. थॉट प्रोसेस म्हणजे विचार जर पॉझिटिव्हली झाला तर त्याचे ऍक्शन्स पॉझिटिव्ह होणार. आणि जर ऍक्शन्स पॉझिटिव्ह झाल्या तर आउटकम डेफिनेटली पॉझिटिव्ह येणार. आणि जर आउटकम पॉझिटिव्ह आला तर परत तुमचा मूड पॉझिटिव्ह होणार, परत थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे श्रीमंताकडे पैसा जातो, कारण तो तितका पॉझिटिव्ह असतो आणि तो पैसा अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे सक्सेसफुल माणसाकडे अजून सक्सेस जातं, त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह माणसाकडे पॉझिटिव्हिटी जाते. आणि त्याच्यामुळेच दलिंद्री राहू नये घरात. आपल्याला लहानपणी आजी आजोबा आई वडील म्हणायचे, काय दलिंद्रासारखं, काय आळशीसारखं, काय हे. कारण मूड निगेटिव्ह असेल, फिलिंग्स निगेटिव्ह असेल तर थॉट प्रोसेस निगेटिव्ह, तर ऍक्शन्स निगेटिव्ह, तर आउटकम निगेटिव्ह, आणि तर परत मूड निगेटिव्ह, तर परत अशी ती सायकल आहे. हिला जर कुठं ब्रेक करायचा असेल तर तुमचा मूड निगेटिव्ह, फिलिंग्स निगेटिव्ह, भाव निगेटिव्ह, आणि तुम्ही प्रोसेस पॉझिटिव्ह करताय, शक्यच नाही. तुम्ही ऍक्शन्स पॉझिटिव्ह करताय, शक्यच नाही. आउटकम पॉझिटिव्ह येणं तर जन्मात पॉसिबल नाही, बिकॉज कर्मा डज एक्झिस्ट. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्याच्यामुळे जर तुम्हाला ही सायकल ब्रेक करायची असेल, सगळ्यात पहिले तुमचा आधी मूड पॉझिटिव्ह ठेवायला शिका. आता मूड पॉझिटिव्ह कसा ठेवायचा? मला तर भस्कन राग येतो, मी तर शॉर्ट टेम्पर्ड आहे भाऊ, आपल्याला सहनच होत नाही. अरे लोकांनी टेन्शन घेणं, लोकांनी चिडचिड करणं, लोकांनी उच्चकणं ही लाईफस्टाईल बनवून घेतली हो मूर्खासारखी. आपल्याला थोडं बोललेलं पण सहन होत नाही. अरे हे तुम्ही तुमच्या हाताने तुमचे ट्रिगर, तुमचे बटन, तुमचे खटके तयार केलेले. म्हणजे कसं, कुणी मनाविरुद्ध वागलं, राग येतो. अरे तो वागलाय, त्यांनी केलंय. तुम्ही रस्त्याने चाललाय, कोणी मध्ये गाडी टाकली, राग येतो. अरे ब्रेक मारा, सोडून द्या.
काय करणार आहे? तुमच्या हातात आहे का त्यांनी गाडी टाकायची नाही टाकायची? म्हणजे याचाच अर्थ काय? दुसरा तुमचं आयुष्य ऑपरेट करतोय. समजतंय का तुम्हाला? तुमच्या आयुष्याचे धागे दोरे दुसऱ्याच्या हातात तुम्ही दिलेले आहेत. हे असे ट्रिगर पॉइंट्स क्रिएट करून 2 पद्धतीचे ट्रिगर पॉइंट्स आहेत. एक इझी ट्रिगर, एक डिफिकल्ट ट्रिगर. तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटीला इझी ट्रिगर पॉइंट्स, सोपे खटके बनवलेत आणि तुमच्या पॉझिटिव्हिटीचे हार्ड ट्रिगर पॉइंट्स बनवले. आणि हे तुम्ही तुमचा लाईफस्टाईल लय कूल, लय भारी, लय हे अरे पीसफुल लोक बघा रे, अरे सक्सेसफुल लोक बघा रे, त्यांना काही फरक पडत नाही. मला आजपर्यंत एक सक्सेसफुल माणूस किंवा त्यांनी आयुष्यात काहीतरी अचीव्ह केलंय, काहीतरी निर्माण केलंय असा माणूस रोडवरती फक्त कोणीतरी गाडीमध्ये टाकली म्हणून भांडताना दिसलेला नाही. छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून कोणाशी भांडताना, वाद घालताना, मूड खराब होताना किंवा त्याचा पीस हलवताना दिसलेला नाही. नोटा कधीच वाजत नाही, चिल्लरच वाजतात. जर तुम्हाला चिल्लरच्या नोटा व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या फिलिंग्स, तुमचे भाव, तुमच्या मनात उमटणारे गोष्टी ह्या तुम्हाला तुमच्या हातात आणाव्या लागतील. एखाद्या येऊन तुमच्या मुस्काडीत मारतो तुम्ही शांत बसायचं असं मी बिलकुल म्हणत नाही. पण जिथं यार गोष्ट गरजच नाही चिडायची, जिथं गरजच नाही तुमचा मूड खराब करून घ्यायची, तिथं विनाकारण का तुम्ही एफर्ट्स देताय, विनाकारण का तुमचा मूड खराब करून घेताय? तुमच्या मूडचा, तुमच्या फिलिंग्सचा, तुमच्या भावचा ट्रिगर पॉइंट्स हे तुम्ही तुमच्या हातात ठेवा. राज शमानीच्या चॅनलवरती मी पॉडकास्ट ऐकला. मितेश खत्री आणि इंदू खत्री यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती खूप अभ्यास केलेला आहे, कोर्सेस बनवलेले आहेत, गोष्टी बनवलेल्या आहेत. इतकं सुंदर एक्सप्लेन केलं त्यांनी ह्या बटन्स, ह्या खटक्यांबद्दल. इतकं ट्रिगर पॉइंट आपले इझी झालेले आहेत ना चिडायचे आणि तेच खुश व्हायचे. मी जर एकदम 20-25 हजार रुपये खर्च केले तर खुश होणार. अबे 5 रुपयाची आईस्क्रीम, 5 रुपयाचं चॉकलेट खाल्लं तरी आनंद भेटतो. हा आनंद कुठं गेलाय तुमच्या जीवनातला? साधा शांत बसून गप्पा जरी मारल्या तरी एकदम छान वाटतं. मंदिरात जाऊन देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं किंवा फक्त जाऊन दर्शन घेऊन 15-20 मिनिटं, अर्धा तास तिथं बसले, खूप पीसफुल वाटतं. किती आनंद भेटतो त्याच्यात. आनंद भेटायचे, सुख भेटायचे किंवा पीसफुल, जॉयफुल व्हायचे, तुम्ही ट्रिगर पॉइंट्सच काहीतरी वेगळे बनवलेत. आपण जे शब्द बोलतो, जे भाव आपल्या मनात उमटतात, याचं जर सायंटिफिक एक्सपेरिमेंट तुम्हाला जर बघायचं असेल तर आत्ता गुगलवरती सर्च करा मासारू इमोटो. मी खाली लिहून टाकतो मासारू इमोटो. मासारू इमोटो हे जॅपनीज सायंटिस्ट आहेत. यांनी काय केलं, 2 टेस्ट ट्यूब घेतल्या, एकावरती लिहिलं लव्ह, एकावरती लिहिलं हेट, आणि दोन्ही टेस्ट ट्यूब फ्रीजरमध्ये ठेवल्या. 2-3 तासांनी ज्यावेळेस त्याचा बर्फ तयार झाला, त्यांनी त्या फक्त मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्या. हे गुगलला जाऊन सर्च करा, माझ्यावर विश्वास नका ठेवू. मासारू इमोटो एक्सपेरिमेंट किंवा वॉटर वर्ड्स एक्सपेरिमेंट एवढं जरी तुम्ही गुगलला टाकलं तरी तुम्हाला भेटून जाईल. ज्या टेस्ट ट्यूब वरती लव्ह लिहिलेलं होतं, डायमंड सेल्युलर स्ट्रक्चर तयार झालं, आणि ज्याच्यावरती हेट लिहिलेलं होतं, त्या हेट ह्या टेस्ट ट्यूबचा गटारीसारखा सेल्युलर तयार झाला, सेल्युलर स्ट्रक्चर तयार झाला. म्हणजे पाणी व्हायब्रेशन ऍब्झॉर्ब करण्याची ताकद आहे पाण्यात, खूप ताकद आहे व्हायब्रेशन ऍब्झॉर्ब करण्याची. आणि माणसाचं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. 70% ह्युमन बॉडी इज ऑफ वॉटर. तुम्ही ज्यावेळेस शिव्या देता त्या दुसऱ्याला द्या, स्वतःला द्या, तुम्ही ज्यावेळेस निगेटिव्हली बोलता, तुम्ही ज्यावेळेस किर 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 करता, तुम्ही ज्यावेळेस चिडचिड करता, त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी तुमच्या 70% पाणी किती ऍब्झॉर्ब करत असतील. आणि ते ऍब्झॉर्ब करून करून ज्यावेळेस त्याचं एक सॉलिड फॉर्म तयार होतं, म्हणजे तुम्हाला डिसीजेस तयार होतात. ऍसिडिटी, अल्सर, कॉन्स्टिप्युशन, अमकं तमकं, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर. मला खूप स्ट्रेस होता म्हणून ब्लड प्रेशर. अरे हे कारण आहे, ब्लड इज वॉटर, ब्लड ऍब्झॉर्ब्स एव्हरीथिंग. उगाचच ब्लॉकेजेस तयार होतात का? हे कारण आहेत त्याचे, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तो माझ्यावर विश्वास नका ठेवू, जाऊन गुगलला सर्च करा. आपण एखाद्याला किती क्रिटिसाइज करणार, 4 लोक बसले तर कधी पॉझिटिव्ह डिस्कशन नसतं. या जगात खूप कमी लोक जे पॉझिटिव्हिटी
प्रोडक्टिव्हिटी, पुढे जाणं, किंवा जे तुझ्या ह्या गोष्टी चुकतात त्याला दुरुस्त करून घे, किंवा अशा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टीवरती बोलत असतील. खूप कमी लोक आहेत. एखाद्याला शिव्या देताना, एखाद्याला गलिच्छ बोलताना, एखाद्याबद्दल निगेटिव्ह बोलताना त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती होतोय, जेणेकरून तुमचे मूड कधी पॉझिटिव्ह राहत नाही. तुमचं मूड कधी पॉझिटिव्ह राहत नाही. मूड पॉझिटिव्ह नसल्यामुळे थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह नाही. थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह, अगेन ती सायकल. सांगा बरं, लाईफमध्ये प्रगती कशी होईल? आणि युनिव्हर्सला काय मेसेज जातोय? कारण युनिव्हर्स तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कोणती मटेरियल तुम्ही अट्रॅक्ट करता, याच्यापेक्षा तुमचे भाव काय याच्यावरती तुम्हाला फळ भेटता. कर्मा एक्झिस्ट, कर्मा हिट्स बॅक, कर्मा गिव्स यू अकॉर्डिंग टू युअर कर्मा. हे सगळे सेंटेन्स म्हणजेच तुमचे जे भाव आहेत, तुमचे जे कर्म आहेत, ॲक्शन्स जशा आहेत तसे तुम्हाला भाव भेटतात. आता परत ती सायकल मला रिपीट करायची नाही. तुम्हाला माहिती ॲक्शन्स कुठून येतात आणि कशा येतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुमच्या फीलिंग्स काय आहेत, तुम्हाला काय फील होतं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. मला गोष्टी अशा ॲटलिस्ट माझ्या गोष्टी, माझे गॅजेट्स, माझे वही, माझं पुस्तक असं प्रॉपरली जे ते जिथलं तिथं ठेवलेलं लागतं. आता ही रूम आहे ना, ह्या रूममध्ये मला पसारा नाही आवडत, समजतंय. माझ्या मोबाईलमधले जे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा जे होम स्क्रीन आहेत अशी एकदम प्रॉपर अप टू डेट लागते. ह्या टेबलवरती जर दुसरं कोणाचा काही पसारा ठेवलेला असेल, माझी चिडचिड होते. इथे जर काही मेस्टअप थिंग्स असतील, माझी चिडचिड होते. हा माझा स्वभाव आहे. हा माझा स्वभाव नाही, हा माझा ट्रिगर पॉइंट आहे. ज्यावेळेस पण मृणाल काही आणून ठेवायची किंवा इथं कोणत्या गोष्टी ठेवायची, माझी चिडचिड व्हायची. हे माझ्या लक्षात आलं. मी काय करायला लागलो, कोणी मुद्दामून करतं का? मुद्दामून इथं ती पसारा घालून ठेवते का? नाही. वापरलं ठीक आहे, तिला कदाचित दुसरा फोन आला असेल, दुसरं काम आलं असेल, तिला अर्जंटली निघून जावं लागलं असेल, किंवा ती गोष्ट उचलून तिथं ठेवण्यापेक्षा जास्त प्रायोरिटीचं काम तिच्याकडे आलं असेल. मी उचलून ठेवू शकतो ना. मी सरळ सरळ ती वस्तू जिथं होती तिथं नेऊन ठेवायला शिकलो. त्याच्याने माझी तिची चिडचिड बंद झाली, जेणेकरून आमचे भाव चांगले, इमोशन्स चांगल्या, पुढच्या सगळ्या गोष्टी. जेवढ्या ऑफिसमध्ये छोट्या छोट्या गोष्टी नाही झाल्या, मी चिडायचो. माझ्या प्रोसेसनी काम नाही झालं, मी चिडायचो. माझ्या पद्धतीने काम नाही झालं, मी चिडायचो. आता मी समजून सांगायला लागलो. नाही समजत ते समजून सांगून काहीतरी एक ट्रिगर पॉईंट त्यांना ठेवला, पनिशमेंट. त्यांचा ट्रिगर पॉईंट मी हिट करायला लागलो. मी माझा ट्रिगर पॉईंट हिट करणं बंद केलं. चुका त्यांनी केल्या, ते त्याचा फळ भोगतील. मी का भोगायचं? मी का माझ्या 70% पाण्याला चुकीचे मेसेजेस पास करू? ग्रॅटिट्यूड पाहिजे. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुल पाहिजे, आभार मानले पाहिजे. यार आपल्याला इतकं चांगलं आयुष्य दिलं. ते तुम्ही स्वतःला सांगा, ते तुम्ही अंतर्मनाला सांगा. ते सगळं ऐकतं हो, हे युनिव्हर्स सगळं ऐकतं. त्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. त्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यापेक्षा त्यांच्या मागचे भाव अट्रॅक्ट करा. त्या 100% तुम्हाला भेटतील. पूर्ण युनिव्हर्स ते तुम्हाला मिळून द्यायच्या मागे लागेल. सो एवढ्या वेळेच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला काय कळालं किंवा कोणती गोष्ट तुम्हाला भेटली? मी तुम्हाला 1 ते 2 वाक्यात सांगतो. तुमच्या मनात उमटणारे भाव, याला तुम्ही ज्या दिवशी कंट्रोल करू शकता, ज्या मोमेंटला यार मला ह्या गोष्टीवरती चिडून माझा पीस खराब नाही करायचा, संपला, मला आनंदी राहायचंय. मला आनंद कशात भेटतो? आनंद, सुख आणि आनंद अगेन डिफरंट थिंग्स आहेत. तुम्ही जर आनंदी राहिले, प्रसन्न राहिले, तर तुमच्या सगळ्या गोष्टी आनंदी प्रसन्न होतील. सुख टेम्पररी असतं, आनंद लॉंग टर्मसाठी असतो. स्वतःला आनंदी ठेवा. कंटिन्युअसली स्वतःला आनंदी ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला दुःख देतील, पीडा देतील, त्रास देतील, एलिमिनेट करायला चालू करा. नाही एलिमिनेट करू शकत आहे, ट्रिगर पॉईंट्सवरती काम करा. अरे ह्या ट्रिगर पॉईंटनी मला त्रास होतोय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी उचलून ठेवतो गोष्टी, नाही भांडत बसत. ऑफिसमध्ये एखादी गोष्ट माझ्या म्हणण्याप्रमाणे झाली, समजून सांगणार नाही, त्यांचा ट्रिगर पॉईंट हिट करणार. आपण नाही, अपना पीस नाही कोने का भाई, आपण मजे में रहने का. मला वाटतं हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल, व्यवस्थित इथपर्यंत आले असताल, तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं मर्म म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला काय वाटावं म्हणून आपण करतो
आणि जे आपल्याला वाटतं तिथून नवीन गोष्ट चालू होती. जे जिथे येऊन संपतं तिथूनच नवीन गोष्ट चालू होती. त्याच्यामुळे ते भावनांपाशी येऊन संपतं आणि भावनांपासूनच चालू होतं. त्याच्यामुळे तुम्ही आजपासून हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमच्या भावना सांभाळा. तुमचं आयुष्य चांगल्या भावना अटॅक करा, मॅनिफेस्ट चांगल्या भावना करा, त्या गोष्टी तुम्हाला भेटतील. तर चला मंडळी, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. खूप काही सांगण्याचं होतं, खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला. अजून याच्यात डीप डाऊन खूप गोष्टी आहेत. जमल्या तर मी अजून एक पुढचा व्हिडिओ जर तुम्ही मागितला तर डेफिनेटली घेऊन येईन. पण हा व्हिडिओ कसा वाटला, काय तुम्हाला कळालं हे कमेंटमध्ये मला सांगा. माझं जर काही चुकलं असेल किंवा राहिलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, काही अडचण नाही, पण करा काहीतरी. तर चला मंडळी, मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमची वाट पाहतोय, तुम्ही माझी वाट बघा. नमस्कार.